नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऐकताय ना आवाज? ही धून खूपच ओळखीची वाटते ना. कांतारा चॅप्टर 1 मध्ये देव आणि माणूस यांच्या सीमारेषा मिटतात. दुष्ट प्रवृत्तीचा जेव्हा अंत होतो, भूतकोला जेव्हा नाचतो, तेव्हा पार्श्वसंगीतात जो कंपनयुक्त कंपित स्वर आपल्याला ऐकायला मिळतो, तो हाच आवाज, हीच धून आणि हेच ते वाद्य काझू. आपण पाहताय ते काझू हे वाद्य, लहानसं पण अतिशय प्रभावी वाद्य काझू. कांतारा चॅप्टर 1 मधील काझूचा आवाज म्हणजे जणू भूतकाळातील हाक, मातीचा, परंपरेचा आणि आत्म्याचा संगम. हा आवाज, ही धून न केवळ संगीत आहे, तर ती एक भावना आहे जी कांताराच्या प्रत्येक दृश्याला जिवंत करते. म्हणूनच कांतारा पाहताना आपण फक्त चित्रपट बघत नाहीत, तर त्या काझूच्या येणाऱ्या नादातून देव आणि निसर्गाशी आपण एकरूप होतो. काझू वाद्याचं मूळ रूप आफ्रिकन पारंपरिक वाद्यापासून प्रेरित आहे. आफ्रिकन संस्कृतीत लोक लहान बांबूच्या नळीतून आवाज काढून धार्मिक विधी किंवा गाणी गात असत. याच कल्पनेवरून अमेरिकेत या काझूचं रूपांतर आधुनिक धातूच्या वाद्यात झालं. 19व्या शतकात सुमारे 1840च्या दशकात काझूचा शोध लागला, ते अलाबामा वेस्ट नावाच्या व्यक्तीकडून. नंतर पुढे जर्मन साधनकारानं त्याचं सुधारित असं रूप साकारलं. आज धातूचं, प्लॅस्टिकचं काझू वाद्य 150 ते 500 आणि 1000 ते 2000 रुपयांपर्यंत ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर किंवा आपल्या शहरातील मोठ्या वाद्य दुकानात मिळू शकतं. काझू वाद्याचं मूळ अमेरिकेत असलं तरी त्याचं आफ्रिकन सांस्कृतिक मूळ आज जगभरातील झॅझ, फोक, बालसंगीत आणि फिल्म संगीतात मोठ्या प्रमाणावर रुजू पाहते. काझू हे वाद्य वाजवायला जरी सोपं असलं, तरी त्यातून योग्य लय आणि स्वर योजना मिळवण्यासाठी कंठ तसंच श्वासावर योग्य ते नियंत्रण आवश्यक असतं. काझू वाजवताना वादक थेट फूंक देत नाहीत, तर त्यामध्ये गाण्याचा हलका आवाज करतात आणि त्या ध्वनीच्या कंपनामुळे वादातील पडदा हलतो आणि कंपित नादमय आवाज निर्माण होतो, तो हाच. काझू वाद्याचा उपयोग विनोदी किंवा विशेष परिणाम देण्यासाठी केला जातो. त्याचा उद्देश स्वरनिर्मितीपेक्षा गाण्याला विशेष रंग, हास्य आणि हलके फुलके वातावरण निर्माण करण्यासाठी केला जातो, जो कांतारा चॅप्टर 1 मध्ये विशेष रूपानं आपल्याला पाहायला मिळतो. असा हा स्वरमधुर नाद ब्रह्म काझू वाद्याचा आवाज आत्म्याला स्पर्श करून थेट दैवी शक्तीची अनुभूती देतो. हेच या छोटुकल्या काझू वाद्याचं वैशिष्ट्य बरं का. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.